श्रोते हो नमस्कार. सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी प्रांजली बाविस्कर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पाईल्स समस्या आणि आधुनिक उपचार. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत डॉक्टर पीतांबर मसराम. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. श्रोते हो, आपल्यालाही जर पाईल्स समस्या आणि आधुनिक उपचार याविषयी काही शंका वा प्रश्न असतील तर कार्यक्रमात लगेच कॉल करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 694-0067, 256-0101 आणि 252-9266. फोन नंबर्स पुन्हा एकदा 694-0067, 256-0101 आणि 252-9266. नागपूर बाहेरून अथवा मोबाईलवरून कॉल लावणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर. तर श्रोते हो आणि डॉक्टर, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे पाईल्स समस्या आणि उपचार. तर सगळ्यात पहिले आम्हाला सांगा की कोलोप्रोक्टोलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय आणि हे डॉक्टर कोणत्या विशेष रोगाचे विशेषज्ञ असतात? कोलोप्रोक्टोलॉजी एक नवीन ब्रँच आहे. जनरली आधीच्या काळात हे जनरल सर्जन जे असतात, MS जनरल सर्जरी, तेच कोलोप्रोक्टोलॉजीची प्रॅक्टिस करायचे. पण आता कोलोप्रोक्टोलॉजी या विषयामध्ये खूप जास्त संशोधन झालं आहे आणि प्रत्येक बिमारीसाठी वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान चालू झाले आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी कोलोप्रोक्टोलॉजी एक ब्रँच बनलेली आहे. जो पण MS सर्जरी करून त्याच्यानंतर मग फेलोशिप केल्यानंतर कोलोप्रोक्टोलॉजीची प्रॅक्टिस करता येते. अच्छा. तर याच्यामध्ये प्रामुख्याने रेक्टल कॅन्सर, ॲनल कॅनल, ॲनल पॉलिप, रेक्टल पॉलिप, पाईल्स, फिशर, फिस्टुला, पायलोनायडल सायनस, ॲनल वार्ट आणि संबंधित ॲनल कॅनल आणि रेक्टमच्या सर्व बिमारी यामध्ये प्रामुख्याने येतात आणि त्याचे सर्व उपचार पद्धती यामध्ये येतात. आणि जे कोलोप्रोक्टोलॉजिस्ट आहेत ते याचं एक स्पेशलिस्ट आपण समजू शकता की कोलोप्रोक्टोलॉजिस्ट म्हणजे फक्त ॲनल कॅनल आणि रेक्टम याचे उपचार केल्यामुळे त्यांना याचं जास्त विशेष उपचार पद्धती, जसे आधुनिक उपचार पद्धती ज्या आहेत, लेझर पद्धती किंवा स्टॅपलर पद्धती किंवा एक अत्याधुनिक एक सुचर रेक्टोपिक्सी म्हणून प्रोसिजर सुरू झाली आहे. हे काही नवीन जे प्रयोग असतात त्याचं सगळं ज्ञान कोलोप्रोक्टोलॉजिस्टला याच्यामध्ये मिळतं. नक्कीच. पाईल्स होण्याची आपण या विषयावर बोलू, पण आजच्या कार्यक्रमाचा पहिला फोन आलेला आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आपण कुठून बोलत आहात? हॅलो. काय? हा, मी कुंजीलाल पेठ म्हणून बोलत आहे मॅडम. बोला, विचारा. माझा प्रश्न असा आहे की मला खूप मूळव्याधचा खूप त्रास होत आहे. नेमका आणि प्रश्न जागा काय? खूप खाजवते आणि जेव्हाही मी शौचाला म्हणजे टॉयलेटला जाते तेव्हा खूप त्रास होतो मला. अच्छा, काय सांगाल डॉक्टर? आणि साफ नाही होत, जसं पाहिजे तसं पोट साफ नाही होत. हा, त्रास होतो म्हणजे दुखते का? लॅट्रिनची जागा मला विचारायचं होतं. हा, लॅट्रिनची जागा दुखतं म्हणजे खूपच त्रास होतो. हा, खूप लॅट्रिन जेव्हा पास करायला जातं तेव्हा खूप दुखतं. हा, खूप त्रास होतो. त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर कट लागून जातो. हा, एक दोन तास मग पुन्हा दुखत राहते. त्याच्यानंतर नाही, याच्यानंतर तोच त्रास होतो सर. हा, मला आणि मी जे मला घुटण्याचा थोडा त्रास आहे ते मी थोड्या गोळ्या घेते दुखण्याच्या. ओके. त्याच्याने तर खूपच त्रास होतो. यासाठी तुम्हाला एकदा तरी क्लिनिकमध्ये जाऊन चेकअप करावं लागतील. मला वाटते तुम्हाला फिशरचा प्रॉब्लेम राहू शकतो, कारण की जनरली लॅट्रिनच्या जागेवर काही पण दुखापत झाली किंवा दुखलं किंवा ब्लिडिंग झाली किंवा काही पण त्रास झाला तर एक जनरल टर्म आपण यूज करतो की पाईल्स झाला आहे. पण त्याच्यामध्ये विशेष म्हणजे तुम्हाला जे तुम्ही सांगत आहे त्याच्यावरून असं वाटतं आहे की तुम्हाला फिशर झालेला आहे. फिशर म्हणजे एक ॲनल कॅनलमध्ये एक कट झालेला असतो. जेव्हा आपण जोर लावून लॅट्रिन करतो, जेव्हा आपल्याला खूप जास्त कडक संडास येतो, त्यावेळेस ती त्वचा फाटून तिथे एक अल्सर तयार होतो आणि त्या अल्सरलाच आम्ही फिशर म्हणतो. या फिशरमध्ये लॅट्रिनची जागा खूपच जास्त ताणल्या जाते, दुखते आणि त्याच्यात स्पिंक्टर मेकॅनिझम असते, एक स्पिंक्टर मसल असते ॲनल कॅनलच्या सभोवताल, ती खूप
टाईट होऊन जाते आणि अशी टाईट झाल्यामुळे मग पुढे जाऊन अल्सर दुरुस्त झाला, फिशर दुरुस्त झालं तर स्पिंक्टर स्पाझम जे म्हणतो ते कधी कधी जात नाही आणि त्याच्यामुळे नंतरही दुखतच राहते. तर यांना कदाचित या पेशंटला फिशरचा त्रास असू शकतो. त्यासाठी योग्य औषधोपचार लवकर केलं तर बरा पण होऊ शकतो. अगदी. आपण फिशरविषयी सांगतच आहात, तर पाईल्स होण्याची मुख्य कारणं काय आहेत? पाईल्स होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली जे जीवनशैली आहे, जसं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन, लॅट्रिन कडक होणे. लॅट्रिन कडक झाली समजा. आपण ह्याविषयी बोलू, पण फोन आलेला आहे. हॅलो. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा, प्रश्न विचारा. मनोज गजबीरे बोलतोय. मला विचारायचे सरांना की पाईल्स, फिस्टुला आणि फिशर त्यामध्ये डिफरन्स काय आणि ते मेडिसिन ट्रीट करता येतं की ऑपरेटच करायचं असतं? अच्छा. पाईल्स, फिस्टुला आणि फिशर हे तिन्ही बिलकुल वेगवेगळे आहेत. पण आपण जनरलमध्ये कोणताही पेशंट काही झालं तरी पाईल्स झाला असं समजतो. तर 2-3 मी याच्याबद्दल सिम्पटम्स सांगणार, जे म्हणजे सोप्या पद्धतीनं कुणालाही समजलं पाहिजे. पाईल्समध्ये नेमकं ब्लिडिंग जास्त असते. पाईल्सच्या पेशंटला दुखणं कमी असते पण ब्लड जास्त जातं. तर अशा पेशंटनी समजू शकतात की आपल्याला पाईल्स झाला आहे. समजा लॅट्रिनच्या जागेवर खूप जास्त दुखत आहे, म्हणजे लॅट्रिन पास करताना खूपच जास्त पेन होत आहे, दुखत आहे, तर तुम्हाला फिशर आहे असं समजू शकता. एक जनरल आहे. आणि फिस्टुलामध्ये ब्लड जनरली जात नाही आणि दुखत पण नाही. फिस्टुलामध्ये लॅट्रिनच्या बाजूला एक अशी छोटीशी फुंसी किंवा एक फुटकळी आल्यासारखं होते आणि तिथून पस निघतो. असं झाल्यास तुम्ही समजू शकता की तुम्हाला फिस्टुला झाला आहे. हे 3 थोडेसे 1-2 सिम्पटम्स तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही डिफरेन्शिएट करू शकता की पाईल्स झालं आहे, फिशर झालं आहे की फिस्टुला झाला आहे. आणि याचं ट्रीटमेंट पण वेगवेगळं आहे, म्हणजे सगळ्यांसाठी एकच ट्रीटमेंट आपण सांगू शकत नाही. ट्रीटमेंटविषयी आपण नक्कीच बोलूया, पण त्यापूर्वी आम्हाला कारणं सांगा की हे 3ही प्रकार होतात का बरं? पाईल्स होण्याचं कारण एक मी बोलणार होतो की कॉन्स्टिपेशन जे आहे, कडक संडास होणं, हा एक मेन मुद्दा आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बाहेरचे पदार्थ खातो किंवा भरपूर म्हणजे आपण फायबर घेत नाही. आपल्या डाएटमध्ये जेवढं फायबर लागते तेवढं आपण घेत नाही. त्याच्यामुळे आपली लॅट्रिन हार्ड होते. हार्ड लॅट्रिन पास करताना ॲनल कॅनलमध्ये खूप जास्त प्रेशर बनतो आणि या प्रेशरमुळे तिथल्या ज्या ॲनल कुशन असतात, ॲनल कुशन म्हणजे एक आपल्या ॲनल कॅनलमध्ये वॉल सिस्टीम बनवलेली असते. हे जी वॉल सिस्टीम आहे, जी आपली लॅट्रिन आणि तिथले जे पाणी वगैरे किंवा गॅस असतात ते नॅचरली टाईट असतात. ते म्हणजे आपण किती चाललो, धावलो, खोकललो तरी ते निघणार नाही अशी सिस्टीम असते. ती वॉल सिस्टीम आहे ॲनल कुशन. ह्या ॲनल कुशनमध्येच खूप साऱ्या वेन्स असतात ज्या टाईट होऊन आपल्याला ते वॉल पद्धती मेंटेन करतात. पण जेव्हा आपण खूप जास्त प्रेशर देऊन लॅट्रिन करतो किंवा कॉन्स्टिपेशन खूप जास्त कडक लॅट्रिन असते, तेव्हा हे वॉल डॅमेज होतात आणि हे वॉल डॅमेज झाल्यावर आतमधल्या ज्या नसा असतात त्या फुगतात आणि त्या फुगलेल्या नसा मग कधीकधी त्याच्यावरचा म्युकोझल लेअर पातळ होऊन ब्लिडिंग वगैरे होऊ शकते किंवा खूप जास्त फुगल्यामुळे ते खाली येतात. मग आमचे पेशंट म्हणतात की आमच्या हाताला पाईल्सचे मस्से लागतात. तर हा जो प्रकार आहे हा मेन म्हणजे कॉन्स्टिपेशनमुळे आहे. दुसरं याच्यासोबतच आपण म्हणू शकता की कुणाकुणाला सवय असते की जसं ऑफिसला जायचं आहे 8 वाजता, तर त्यांना असं वाटते की ऑफिसला जायच्या आधी मला लॅट्रिन झाली पाहिजे म्हणून ते लॅट्रिनला जातात आणि अर्धा तास बसून राहतात, जोर लावतात. तर हे जे आहे स्ट्रेनिंग म्हणजे जोर लावून लॅट्रिन करणं, याच्यामुळे पण पाईल्स होण्याचे जास्त चान्सेस असतात. अच्छा, आपण याविषयी आणखी जाणून घेऊ, पण कार्यक्रमात आणखी एक श्रोत्यांचा फोन आला आहे. हॅलो. 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 हां, नमस्कार. स्मिता बोलते. हां. ऍक्च्युली मला असं कॉन्स्टिपेशन किंवा याचा काही त्रास नाही आहे, पण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल 30 तास प्लस 12 तास त्याची जर्नी करून आल्यामुळे मला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी काही मला औषधं घ्यायला लागतील की ते ऑटोमॅटिक ठीक होईल किंवा अशी काही सुरुवात आहे काही पाहिजे हे विचारायचं होतं. तुम्ही समजा 12 तास बसून आले आहेत आणि कॉन्स्टिपेशन होत आहे, तर हे नॅचरल राहू शकते. याच्यामध्ये असं काही औषध उपचार घ्यायची गरज नाही आहे. पण तुम्हाला वारंवार होत असेल किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करता, तिथे 8-10 तास बसून राहता आणि नंतर तुम्हाला असं वाटते की कॉन्स्टिपेशन आहे, तर नक्कीच तुम्हाला औषधोपचार करायला पाहिजे. कारण की हे वेळेवर दुरुस्त नाही झालं तर तुम्हाला काही ना काही त्रास उद्भवू शकतो.
काय करायला पाहिजे असं त्यांनी विचारलं आहे. नॅचरल म्हणजे हाय फायबर डाएट घ्यायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे, सोबत घरगुती जे सलाद अवेलेबल असतात ते घ्यायचे आहेत, गाजर, काकडी, मुली, आणि सोबत नॅचरली अवेलेबल जे फ्रूट्स असतात सीजनल फ्रूट ते भरपूर घ्यायचे, आणि सोबत लाईट एक्झरसाईज करणं पण जरुरी आहे. याच्यामुळे आपले इंटेस्टाईन मोटिवेट होतात आणि लॅट्रिन व्हायला मदत होते. आणि ॲक्च्युली जे सिडेंटरी लाईफ म्हणजे आपण जे दिवसभर बसून काम करतो त्यांनी थोड्या वेळात थोडंसं उठून ॲक्टिवली थोडं इन्व्हॉल्वमेंट चालणं फिरणं करायला पाहिजे. नाहीतर बसण्याचा दुसरा एक हे आहे म्हणजे दुष्परिणाम आहे की आपण जेव्हा कंटिन्यूस एका जागेवर बसतो तर लॅट्रिनच्या जागेवर प्रेशर डेव्हलप होतं. अच्छा, एक श्रोते प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो. हॅलो, नमस्कार. सर माझा एक क्वेश्चन असा होता, जो आपल्याला पाईल्स असताना लॅक्झेटिव्ह दिलं जातं ते आपण रोज घेतो एक असं, आणि दुसरं जे मसे असतात पाईल्सचे तर त्याचा इन फ्युचर एज वाईज काही जास्त मोठा परिणाम होतो का आपल्या शरीरावर म्हणा किंवा बसताना म्हणा? हां, लॅक्झेटिव्ह घेऊ शकता तुम्ही, पण लॅक्झेटिव्हचे खूप सारे प्रकार आहेत. एक हॅबिट फार्मिंग लॅक्झेटिव्ह पण आहेत मार्केटमध्ये आणि नॉन हॅबिट फार्मिंग. तर नॉन हॅबिट फार्मिंग लॅक्झेटिव्ह घेऊ शकता तुम्ही खूप दिवस, जसं 2-3 महिने. पण हॅबिट फार्मिंगचे जे काही फॉर्म्युले असतात ते आपण घेऊ नाही शकत, कारण की त्याच्यामुळे आपल्या रेक्टमला एक सवय पडते ती घ्यायची. मग आपण ते बंद केल्यावर आपली रेक्टम विसरून जाते की आपल्याला काय ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्याच्यामुळे नॉन हॅबिट फार्मिंग जे लॅक्झेटिव्ह असतात ते उपयुक्त असतात. ते तुम्ही किती दिवस घेऊ शकता, बंद चालू करू शकता आपल्या सवयीनुसार. आणि दुसरा प्रश्न जो म्हणजे तुम्ही म्हणाले की जे मस्से झाले आहेत याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. मस्से म्हणजे एक फिशरचा जो मस्सा असतो त्याच्यामध्ये फक्त एक स्किन फोल्ड असते, आणि पाईल्सचे जे मस्से असतात त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय होण्याचे म्हणजे ब्लड सप्लाय भरपूर असतो आणि ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. तर पाईल्सचे मस्से असतील तर तुम्हाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. फिशरचे मस्से असतील तर त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट वगैरे करायची जनरली गरज पडत नाही, कारण का फिशर हा अल्सर जो असतो त्याचं ट्रीटमेंट करायचं असते. त्याच्या बाजूला जे मस्से आले असतात त्याचं विशेष काही ट्रीटमेंट नाही केलं तरी चालते. सर, यांनी लॅक्झेटिव्ह याविषयी विचारला प्रश्न. बऱ्याचदा काही ऑपरेशन्स असतात किंवा बेडरिडन असतात पेशंट्स, त्यावेळेला त्यांना ते सुरू केलं जातं आणि त्यानंतर ते हॅबिच्युअल होतात आणि मग काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. तर त्याच्यावर उपाय काय आहे आपण याविषयी बोलू, पण फोन घेऊन घेऊयात. हॅलो. हॅलो. नमस्कार. हॅलो. हां, नमस्कार. आपण कुठून बोलत आहात? नाव सांगा, प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हाँ, नमस्ते मैडम. हेलो डॉक्टर. हो हो, नमस्कार. हाँ, मेरे को डॉक्टर साहब से एक चीज पूछना था, क्या सभी प्रकार के जो पाइल्स रहते हैं तो वो लेजर सर्जरी से सक्सेसफुल है क्या उसमें? हाँ, लेज़र सर्जरी सभी पाइल्स में सक्सेसफुल नहीं हो सकती, उसके लिमिटेशंस है. एक्चुअली लेज़र सर्जरी एक मशीन है जिसमें से लेज़र निकलता है और वो लेज़र को हम फाइबर ऑप्टिक केबल से ऑपरेशन की जगह तक पहुंचाते हैं. इसमें ग्रेड 2 ग्रेड 3 पाइल्स तक उसका लेज़र उपचार अच्छा हो जाता है. अगर ग्रेड 4 है पाइल्स तो लेज़र सर्जरी सक्सेसफुल नहीं है. जैसे फिस्टुला में भी हम लेज़र सर्जरी करते हैं, लेकिन फिस्टुला में जो ये रहते हैं स्ट्रेट सिंपल फिस्टुलर है, छोटे सा लेंथ है, तो एकदम सक्सेसफुल है लेज़र ट्रीटमेंट. लेकिन कॉम्प्लेक्स फिस्टुला है, ब्रांच पैटर्न है, कर्व पैटर्न है, तो फिर लेज़र ट्रीटमेंट इसमें सक्सेसफुल नहीं रहेगा. तो इसमें लिमिटेशन है, ऐसा आप समझ सकते हैं. लेकिन जो ग्रेड 2 ग्रेड 3 है या फिशर है, इसमें काफ़ी सक्सेसफुल है लेज़र ट्रीटमेंट. या कॉलपूर्वी मी आपल्याला विचारलं की लॅक्टिव्हची सवय जर झाली तर त्यावेळेत काय करता येईल. ॲक्च्युली लॅक्झेटिव्हमध्ये एक जो फार्मास्युटिकल नाव आहे लॅक्टुलोज, ते सेफ आहे. अच्छा, ते घेऊ शकतात. ते लहान मुलं पण घेतात, कोणी म्हातारपणातही घेता येते. ते सेफ आहे आणि त्याचं क्वांटिटी कमी जास्त करता येते डोजनुसार. म्हणजे तुम्हाला सांगितलं की 15 ml 20 ml घ्यायचं आहे, पण जरुरी नाही. तुम्ही स्वतः पण 10 ml घेऊन पाहू शकता कसं काय होत आहे. तर लॅट्रिन बरोबर होत आहे तर ठीक आहे. आणि
बाकी जे असतात त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतात लॅक्झेटिव्हमध्ये, जसं पायकोसल्फेट एक फार्मास्युटिकल नाव आहे, ते हॅबिट फॉर्मिंग आहे. पायकोसल्फेट समजा तुमच्या औषधीत असेल तर तुम्हाला काही दिवसांनी त्याची सवय पडून जाईल, तुमचं रेक्टम त्यालाच म्हणजे ॲक्टिव्ह होणार, आणि मग समजा पायकोसल्फेट तुम्ही घेतलं नाही तर मग कदाचित तुमचं लॅट्रिन होणार नाही. तर असं हे हॅबिट फॉर्मिंग फॉर्म्युलेशन पण असतात. अच्छा श्रोते हो, आपण ऐकत आहात सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे पाईल्स समस्या आणि आधुनिक उपचार, आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर पितांबर मसराम. श्रोते हो, पाईल्स समस्या आणि आधुनिक उपचार याविषयी जर आपल्याला काही प्रश्न असतील तर कार्यक्रमात लगेच फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 694-0067, 256-0101 आणि 252-9266. आमचा STD कोड आहे 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्जी प्लस हॉस्पिटल, कोराडी, नागपूर. डॉक्टर, उपचारांविषयी आपल्याला प्रश्न आले होते, पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो. हॅलो, नमस्कार. माधुरी बोलत आहे नागपूरवरून. माझा प्रश्न असा आहे, मला काही त्रास नसताना पण ब्लिडिंग होते. तुमच्या रेडिओचा काही आवाज त्रास कमी होत करा नाही. आणि प्रश्न विचारा. हो, कमी केला आवाज मी. हां, विचारा. मला त्रास नसताना पण ब्लिडिंग होते सर. हं. त्रास नसताना म्हणजे तुम्हाला लॅट्रिन करताना काही त्रास नाही आहे तरी पण ब्लिडिंग होत आहे, हा. तर हा कदाचित पाईल्सचा प्रकार राहू शकतो. कारण का पाईल्समध्ये न दुखता ब्लिडिंग होऊ शकते, पण फक्त ब्लिडिंग होत आहे म्हणजे पाईल्स नाही आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटते की काही पण ब्लिडिंग झाली तर पाईल्स असते, पण याचं प्रॉपर चेकअप जरुरी असते. कारण की फक्त ॲनल कॅनलमधून ब्लिडिंग होत नाही, तर कधी रेक्टम, कधी कोलोन, इथून पण ब्लिडिंग होऊ शकते. तर तुम्हाला एकदा प्रॉपर प्रोक्टोस्कोपी चेकअप जे असते ते करावे लागेल, आणि त्याच्यामध्ये समजा पाईल्समधून ब्लिडिंग होत आहे असं दिसतं आहे तर ठीक आहे, नाहीतर मग पुन्हा तुम्हाला काही चेकअप जसे कोलोनोस्कोपी वगैरे करावं लागू शकते. कारण की सगळ्या ब्लिडिंग ॲनल कॅनलच्या पाईल्स नसतात, आणि हे एक मेन मुद्दा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. डॉक्टर, कोणत्या कोणत्या टेस्ट करण्याच्या गरजा असतात? कारण प्रत्येक वेगळा वेगळा भाग आहे, म्हणजे पिस्टुला वेगळा आहे, त्यानंतर फिशर वेगळं आहे. जसं आता सांगितलं मी की कोणत्याही प्रकारचं ब्लिडिंग झालं लॅट्रिनमध्ये तर आपल्या जनरल पब्लिकमध्ये असं वाटतं की त्यांना पाईल्स झाला आहे, आणि या धारणेमुळे कधीकधी जे रेक्टल कॅन्सर असतात, ॲनल कॅन्सर असतात, त्याचं निदान लवकर होत नाही. खूप वेळा पेशंट माझ्याकडे जेव्हा येतात की आम्हाला पाईल्स झालं आहे पण आमचं काही पाईल्स बरं होत नाही, 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली, पण जेव्हा मी पाहतो तेव्हा असं दिसून येतं की त्यांना कॅन्सर आहे आणि ते फक्त पाईल्सचा उपचार करतात आणि त्यांचं मग कॅन्सर वाढलेला आहे. त्याच्यामुळे बिलकुल असं करायचं नसते. प्रॉपर चेकअप केल्याशिवाय पाईल्सचा उपचार सुरू करायचा नाही. जसं आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं तसंच सिम्पटम्स राहू शकते एखाद्या कोलोन कॅन्सरमध्ये किंवा रेक्टल कॅन्सरमध्ये. फक्त पेनलेस ब्लिडिंग पाईल्समध्ये पण होते, कॅन्सरमध्ये पण होते. त्याकडे दुर्लक्ष करायला नको. आणखी एक श्रोते प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो. हॅलो. आपल्या रेडिओचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हां, बोला. सर, मला ना सतत म्हणजे असा पोटाचा त्रास असतो, आणि कधी कधी काय होतं की 2-3 दिवस संडास नाही आल्यामुळे, आणि मग कशी पातळ संडास यायला लागते, आणि त्या जागेवर खूप दुखतं पण, आणि रक्त पण यायला लागतं. तर सर, म्हणजे हा कशाचा त्रास असू शकतो का? तुम्हाला पोटाचा त्रास आहे आणि मग त्याच्यानंतर लॅट्रिन होत नाही 2-3 दिवस, आणि त्याच्यानंतर पातळ होतं असं म्हणताय? हो सर. ठीक आहे. समजा हे तुम्हाला वारंवार होत असेल की 2-3 दिवस लॅट्रिन येत नाही आणि त्याच्यानंतर पातळ संडास होणं चालू होते, ब्लिडिंग चालू होते, तर तुम्हाला कोलोनोस्कोपी टेस्ट करणं जरुरी आहे. कारण का असं वाटत नाही की तुम्हाला म्हणजे काही ॲनल कॅनल पॅथॉलॉजी आहे. होऊ शकते तुम्हाला रेक्टल पॅथॉलॉजी किंवा कोलोनिक पॅथॉलॉजी राहू शकते. त्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला एक प्रोक्टोस्कोपी टेस्ट करावं लागेल, म्हणजे एक जांच असते, क्लिनिकल एक्झामिनेशन. त्याच्यानंतर समजा असं काही दिसत नाही आहे ॲनल कॅनलमध्ये पॅथॉलॉजी जसं पाईल्स, फिशर, तर मग कोलोनोस्कोपी करावं लागेल. कोलोनोस्कोपी एक दुर्बीनची तपासणी आहे. अच्छा. ठीक. तर ह्या दुर्बीनच्या तपासणीमध्ये पेशंटला थोडंसं बेहोश केला जातो, सिडेट केलं असते, आणि मग त्याचा संपूर्ण कोलोन म्हणजे लार्ज इंटेस्टाईन जे आपल्या आतडीचा एक मुख्य पार्ट आहे, एक छोटी आतडी आणि मोठी आतडी, त्या मोठी आतडीमध्ये पूर्ण दुर्बीण टाकून टेस्ट केलं असते, तपासली जाते पूर्ण
खोलून पाहिले जाते की काही अल्सरेशन आहेत का, काही पॉलिप बनले आहेत का, काही मास तयार झाले आहे का, काही कॅन्सर तयार झाले आहे का, किंवा एखादं म्हणजे असं काही ब्लीडर आहे का त्या जागेवर. तर हे दुर्बीणनं शक्य होते. तर याला कोलोनोस्कोपी म्हणतो आम्ही. आणि अशा काही ब्लिडिंग असतात जे ॲनल कॅनलमधून दिसत नाही, त्यांना आम्हाला कोलोनोस्कोपी करून पाहण्याशिवाय कोणता मार्ग राहत नाही. त्याच्यानंतरच उत्तम डायग्नोसिस होऊ शकतं. नक्कीच. कार्यक्रमात एक फोन घेऊया. हॅलो. 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 नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा एक प्रश्न आहे की डॉक्टर साहेबांना की प्रेशर तर येत नाही आहे त्याच्यासाठी. म्हणजे सकाळी जेव्हा आपण जातो, माझं ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू होतं, त्यांनी सांगितलं की फायबर एक पावडर दिलं आहे ते त्यांनी चालू केलं होतं. बोला. हॅलो. हा, विचारा, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला डॉक्टर साहेबांना हे विचारायचं आहे की प्रेशर जर येत नाही सकाळी, त्याच्यासाठी काय करावं लागेल? हां, प्रेशर येत नाही तर आपण लॅक्झेटिव्ह घेऊ शकता, पण त्याच्या आधी पण तुम्हाला काही चेकअप करणं जरुरी आहे. समजा तुम्हाला खूप दिवसापासून हा त्रास आहे, म्हणजे तुम्हाला 1-2 वर्षापासून असं वाटत आहे की मला लॅट्रिन होतच नाही जोर लावल्याशिवाय, किंवा मला नॅचरल असं नेचर कॉल जे म्हणतो आपण सकाळी उठून आपल्याला जे असं जाणवते की लॅट्रिन आली आहे किंवा जायला पाहिजे असं होतच नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला चेकअप करणं जरुरी आहे. कारण का हा एक असं सिंड्रोम राहू शकतो, त्याला आम्ही ODS म्हणतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह डिफिकेशन सिंड्रोम. याच्यामध्ये आपल्या जे ॲनल कॅनल आणि रेक्टमचं जे पोझिशन आहे ते थोडंसं वेगळं असते, आणि त्यासाठी एक MRI पण करायचा असतो, त्याला आम्ही डिफिकोग्राम म्हणतो. पण त्यासाठी एकदा तुम्हाला जनरल चेकअपला यावं लागेल, डायरेक्ट असं जाऊन तुम्ही डिफिकोग्राम करू नाही शकत. आणि त्याच्यानंतरच आम्ही असं ठरवू शकतो की काहीतरी ॲनल कॅनल आणि रेक्टममध्ये प्रॉब्लेम आहे. नाहीतर जनरली असं हा प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतो. त्याला नॅचरली क्युअर करण्यासाठी तुम्ही हाय फायबर डाएट घ्या, माइल्ड लॅक्झेटिव्ह चालू करा, माइल्ड एक्झरसाईज सुरू ठेवा, आणि भरपूर पाणी घ्या. याच्यामुळे पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण खरंच काही ॲनाटॉमिकल पोझिशनिंगचा प्रॉब्लेम असेल तर मग आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. नक्कीच. आपण आता बोलूया आधुनिक उपचार पद्धती, म्हणजे पाईल्स असो, फिशर असो, फिस्टुला असो, ह्याच्या प्रत्येकी ज्या उपचार पद्धती या वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत? पाईल्समध्ये जसं खूप जुनी पद्धत जे आहे ओपन हिमोरेडिक्टॉमी, म्हणजे यामध्ये आम्ही जे मांस असतात, पाईल्सचे जे मस्से बनलेले असतात त्यांना संपूर्ण काढून टाकतो, आणि मग त्याचं जे म्युकोजा असतं ते क्लोज करतो. तर याला ओपन पद्धती म्हणतात. याच्यामध्ये पण थोडंसं प्रॉब्लेम असा असतो की जो म्युकोजा लॉस होतो तो जो हील होतो तेव्हा फायब्रोसिस होते, आणि त्या फायब्रोसिसमुळे ॲनल स्टेनोसिस होण्याचा चान्स असतो. अच्छा, आपण एक फोन घेऊया. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. माझं नाव अश्विनी आहे. मला विचारायचं होतं की स्ट्रेस पण एक कारण आहे का पाईल्स व्हायला? हा, स्ट्रेस पाईल्स व्हायला कारण नाही, पण स्ट्रेसमुळे कॉन्स्टिपेशन नक्की होतं. मला कॉन्स्टिपेशन, माझी सर्जरी झाली आहे, पण मला तरी पण माझे मोशन सॉफ्ट नाही आहे. हे बाउल मुवमेंट जे आहे ते माझे हार्डच होत आहे. 2 महिने झाले माझे सर्जरी होऊन. ओके, तर सर्जरी कोणती झाली काय सांगू शकाल का? सर्जरी माझी लेझर सर्जरी झाली मार्चमध्ये. पाईल्स रिलेटेड? हो, पाईल्स आणि फिशर्स दोन्ही होतं मला. ओके, तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करायसाठी तुम्हाला जे सांगितलं मी ते तर घ्यावंच लागेल. आणि स्ट्रेस फॅक्टर आहे, कॉन्स्टिपेशन स्ट्रेस फॅक्टरमुळे होऊ शकते, याला आपण नाकारू शकत नाही. तुम्ही आपला स्ट्रेस कमी करा, किंवा स्ट्रेस रिलिव्हिंग काही टॅबलेट पण काही दिवसासाठी वापरून बघा तुम्ही. आणि मी जे सांगितलं आहे उपाय, भरपूर पाणी पिणं, आणि आपल्या आहारात सलादचा उपयोग करणं, आणि फ्रूट्स याचा रेग्युलर उपयोग करा. म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमला तुम्ही सलाद घ्या, फ्रूट्स घ्या, भरपूर पाणी घ्या, आणि माइल्ड लॅक्झेटिव्ह घ्या. एवढं करू शकता तुम्ही. या कॉलपूर्वी आपण उपचार पद्धतींविषयी बोलत होतात. हां, जसं आपण ओपन हिमोरेडिक्टॉमी समजा केली तर त्याच्यामध्ये ॲनल स्टेनोसिस व्हायचा चान्सेस असतो. कारण का ॲनल म्युकोजा जेव्हा आम्ही काढून टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये हिलिंग जे असते ते फायब्रोसिसमुळे होते, आणि फायब्रोसिसमध्ये ॲनल कॅनल छोटी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही जी पद्धती आहे, ओल्ड पद्धती, थोडीशी आम्ही बदललेली आहे. त्याच्यामध्ये आता लेझर पद्धती आली आहे. लेझर पद्धतीमुळे
छोटंसं छिद्रकडून एक फायबर टाकला जातो आणि त्या फायबर डायरेक्ट ॲनल कुशनच्या ज्या वेन असतात त्यांना ॲब्लेट करतात म्हणजे त्यांना श्रिंक करतात. तिथलं जे कंटेंट असते, जे ब्लड असते ते इव्हॅपोरेट होते. जे आपलं लेझर टाकतो आपण, त्या लेझरच्या हिटिंगमुळे पूर्ण ब्लड इव्हॅपोरेट होऊन जाते आणि जे वेन्स असतात, वेन्सचं जाडं असते ते श्रिंक होऊन जाते आणि त्याच्यामुळे ते फिक्स होऊन जाते ॲनल म्युकोजाला. तिथे मग पुन्हा वेन्स बनायचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे पेशंटचं ब्लिडिंग बंद होऊन जाते आणि जे बाहेर येतात, जे असे मस्से खाली येतात ते पण ॲनल म्युकोजाला फिक्स होऊन जातात आणि त्याच्यामुळे हे एक पद्धती चांगली मानल्या गेली आहे. पण याच्यासाठी लिमिटेशन असं आहे की ग्रेड 2 आणि ग्रेड 3पर्यंत ठीक आहे, कारण का ग्रेड 4मध्ये पूर्ण जे मस्से असतात ते ॲनल कॅनलच्या बाहेर आलेले असतात. त्यांना पण आम्ही करू शकतो, पण ॲक्च्युली तेवढे रिझल्ट मिळत नाही. नक्कीच. आणखी एक श्रोता प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो. हॅलो मॅम. हां, बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी नीता लक्तिवे बोलत आहे नागपूरवरून. मला मूळव्याधीचा त्रास आहे. ओके. आणि एक कोंब मला आधीच आहे आणि दुसरी छोटीशी येत आहे. ओके. त्याच्यामुळे मला फार त्रास होऊन राहिलेला आहे सर. हा, त्रास म्हणजे तुम्हाला ती जागा खिचल्यासारखी वाटत आहे आणि त्रास खूप होत आहे, ती खाजवत आहे ते. ओके. त्रास म्हणजे तुम्हाला लॅट्रिन पास करताना खूप दुखत आहे का? हो सर. हां, तर लॅट्रिन पास करताना दुखत आहे म्हणजे तुम्हाला फिशरचा त्रास राहू शकतो आणि जे कोंब येत आहेत ते फिशरचेच कोंब राहू शकतात आणि जे खाजवण्याचा प्रकार जो आहे हा त्या कोंबाच्या आजूबाजूला नॉर्मल आहे. कारण का जेव्हा पण फिशर होतो आपल्याला त्याचं म्हणजे हिलिंग आणि पुन्हा म्हणजे घाव उद्भवणं असं चालू असते. काही दिवस ते हिलिंग फेजमध्ये जातात आणि काही दिवस पुन्हा ॲक्टिव्ह होऊन जातात. त्याच्यामुळे तिथे खाज होणं नॉर्मल आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदा चेकअप करावं लागेल आणि इनिशियल फेजमध्ये फिशर बरा होऊ शकतो. क्रीम वगैरे आणि काही औषधोपचार असतात त्याच्यामुळे ते ठीक होण्याचे चान्सेस असतात. तर प्रत्येक फिशरमध्ये तुम्हाला ऑपरेशन करण्याचीच गरज नाही आहे. तर काही अर्ली स्टेजमध्ये औषधोपचारनं ठीक होऊन जातात. पण एकदा अर्ली स्टेज कंप्लीट झाली तर फिशरचं क्रोनिक रूपांतर होऊन जाते आणि त्याच्यानंतर त्याला ठीक करणं मुश्किल होऊन जातं. नक्कीच. या कॉलपूर्वी आपण सांगत होतात काही ग्रेड्समध्ये तुम्हाला ऑपरेशन किंवा याचे डिसिजन घ्यावं लागतं. तर ग्रेड कोणते आहेत आणि लेझर सर्जरी यावर किती कारीगर ठरू शकते? हां, पाईल्सचे ग्रेड म्हणजे 1, 2, 3, 4 असं ग्रेड ठरवलेले असतात. पाईल्स ग्रेड 1 म्हणजे जनरली पेशंटला फक्त थोडंसं हलकंसं ब्लिडिंग राहू शकते. त्याला हाताला असं काही मस्से वगैरे लागणार नाही, त्याच्या ॲनल कॅनलला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्याला फक्त असं राहू शकतं की थोडंसं ब्लिडिंग होत आहे. जेव्हा मी प्रोक्टोस्कोपी करून बघू तेव्हा आम्हाला दिसून येणार की थोडंसं डेव्हलप झालेलं आहे. त्याला आपण ग्रेड 1 म्हणू. ग्रेड 2 म्हणजे ब्लिडिंग होतं आहे पेशंटला आणि मग त्याला असं वाटते की काहीतरी हाताला लागत आहे लॅट्रिन वॉश करताना, लॅट्रिन झाल्यावर. पण ते असं फक्त हाताला लागतं आणि तुरंतमध्ये ते वर चालले जातात. तर ही जी स्टेज आहे ही आहे ग्रेड 2. ग्रेड 3मध्ये लॅट्रिन झाल्यावर पेशंटला हाताला मस्से लागतात आणि ते लागतच राहतात. त्याला ते पुश करावं लागतात. ते आतमध्ये असं त्याला पुश करावं लागतात लॅट्रिनच्या जागेतून आतमध्ये ढकलण्याकरता. तर हे आहे ग्रेड 3. आणि ग्रेड 4मध्ये जे मस्से असतात ते बाहेरच असतात सतत. ते एवढे इडिमॅटस असतात की ते पुश नाही करू शकत. ते बाहेरच त्याच्या हाताला नेहमीसाठी लागू शकतात आणि बसताना त्याला त्रास होऊ शकतो. तर हे आहे ग्रेड 4. त्याच्यावरती लेझर सर्जरी किती कारीगर ठरू शकते किंवा करता येते का? ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 2, ग्रेड 3 ह्याच्यामध्ये लेझर सर्जरी बिलकुल करता येते. ह्याच्यामध्ये इमिजिएट पाईल्स मास श्रिंक होऊन जातात आणि पेशंटचं ब्लिडिंग बंद होऊन जाते. ग्रेड 4मध्ये प्रॉब्लेम असं असतं की ग्रेड 4 हे बाहेरच असल्यामुळे कधी कधी ते थ्रोम्बस होण्याचे चान्सेस असतात. थ्रोम्बोसिस झाल्यामुळे मग ते एकदम तिथलं ब्लड सप्लाय क्लॉट होऊन जातो. ते इव्हॅपोरेट होऊ शकत नाही आणि त्याचं रिग्रेशन खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे आम्ही समजा ऑपरेशन केलंही जबरदस्ती तरी पण पेशंटला असं हाताला मस्से लागत राहणार तर पेशंट कंप्लेंट करणार. त्याच्यामुळे ग्रेड 4साठी हे तेवढं सक्सेसफुल मानलं जात नाही. पण ग्रेड 3पर्यंत ठीक आहे. अच्छा. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये पाईल्स होतो तर तो पुढे कंटिन्यू होऊ शकतो का किंवा उपचार काय आहेत? अगदी थोडक्यात, वेळ आपला संपत आहे. प्रेग्नन्सीमध्ये पाईल्स होणं म्हणजे मेन फिशर होण्याचे जास्त प्रकार असतात. कारण का प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, जसं 6व्या महिन्यानंतर युटरसचा साईज खूप जास्त वाढतो आणि ते रेक्टल वेनवर प्रेशर देतं. त्याच्यामुळे लॅट्रिन करताना कॉन्स्टिपेशन होणं,
जोर लावून लॅट्रिन करणं हे येतं आणि मग तिथे फिशरचं डेव्हलपमेंट होतं. अच्छा, डॉक्टर पितांबर मसराम, आपण पाईल्स समस्या आणि आधुनिक उपचार याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. श्रोते हो, आपण ऐकत होतात सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमास तांत्रिक सहयोग प्राप्त झाला शबनम मोहोलकर आणि नंदकिशोर पोकळे यांचा. निर्मिती सहाय्य सदानंद कांबडी आणि सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर. तर डॉक्टर पितांबर मसराम यांच्यासह मी प्रांजली आपली आत्तापुरती रजा घेते.